आपा बाजूला आपा आपा अरे काय चाललंय तुझं? डोक्यावर परिणाम झाल्यासारखं का वागतोय? तुम्ही एकदा ऐकून घ्या माझं प्लीज. तुझ्यासारख्या कर्तृत्व शून्य माणसाचं काय ऐकायचं मी? अरे तेवढी योग्यता तरी आहे का तुझी? हा असला फाजील आत्मविश्वासच घात करतो तुम्हा लोकांचा. ही अशी शारीरिक उंची आहे याचा तुला अभिमान आहे का रे? पण बौद्धिक उंचीचं काय? हे जन्मात शक्य नाहीये. हे बघ, परत जर माझ्या वाटेत आडवा आलास तर याद राख. आपा प्लीज प्लीज एकदा ऐकून घ्या माझा. तुमचं फॅमिली ते नाही चूक मी. इट्स माय मिस्टेक. whatever happened मी केलं and I can explain. ते मिस झाला सगळं. इट वॉज ऑल माय डुईंग. मी केला सगळं. प्लीज त्यांच्यावर नका चिडू. अँड मी डिटेल्स देणार तुम्हाला सगळं. बाजूला लँग्वेजचं नाही, इमोशनचं लक्ष द्या. तुझ्यासारखा निर्लज्ज आणि लोचट माणूस मी उभ्या आयुष्यात कधी बघितला नव्हता. जे करू नका असं सांगितले तेच करण्यात तुम्हाला काय आनंद मिळतो ते त्या परमेश्वरालाच माहिती. अप्पा अप्पा अप्पा. साई माझ्यामुळे झाला म्हणून नाही बोलत ना तू? साई तुझ्यासाठी करतो मी. प्लीज प्लीज टॉक टू मी. I'm gonna go back. अप्पा न्याहारी करून घेताय ना? आज मी वेगळं काहीतरी करू न्याहारीसाठी, तुमच्या आवडीचं. तुम्हीच सांगा मला, मी लिहून घेते. मी लहान असताना तुम्ही मला हीच शिक्षा दिली होती. मी चुकले होते आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सगळ्या चुकांची यादी अशी लिहून घेतली होती. त्या दिवसानंतर आजपर्यंत मी त्या चुका कधीच केल्या नाही. आज पण आपण हेच करूयात. माझं नेमकं काय चुकलंय हे तुम्हीच सांगा मला. चूक क्रमांक 1. खरं म्हणजे आता मीच हे सांगू शकते, माझ्या चुका न कळल्या इतकी लहान नाहीये मी आता. मी तुमच्यापासून लपवून नचिकेतना माहितीपट बनवायला मदत केली. ही माझी सगळ्यात मोठी चूक आणि पहिली चूक. पण ही चूक लपवण्यासाठी मी कोणतंही स्पष्टीकरण नाही देणार अप्पा, कारण चूक ही चूक असते, कोणतंही कारण नसतं त्याला. पण हे सगळं तू त्या कांगारूसाठी केलंस याचा मला जास्त त्रास होतोय. अप्पा काय नीट होत नाही. God, this is so frustrating. Why? Why, God? काय नीट होत नाही. This is so frustrating, God.
Everything is a mess. A mess, 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 mess. आवाज कमी करतो. अरे अरे बंद करणं किती जोरात वाजवतोय. सडक ऐकायचा मिलावला. मग हळू बोल ना. एवढा चिडून कशाला बोलतोस. चिडणार काय करणार तू. मी चिडणार पण वेळ येतो. अरे भाई काय झालंय काय तुला. हा अप्पा ऐकत नाही माझं. एव्हरी डे आय फॉल एट हिज फीट. माफी मागतो ऐकत नाही. दिस कॅन नॉट गो ऑन फॉर एव्हर. ठीक आहे ना. त्या हिटलरचा राग माझ्यावर कशाला काढतोस. आय नो अँग्री आहे माझ्यावर. मग ऐकलं नाही अंडरस्टँड कसं करणार. यू टेल मी. अरे मला कशा उषा फेकून मारतोयस. माझं काय चुकलंय. तुझी चूक आहे. आता अति होतं हा तुझा. काय अति होता. अरे तू आवाज बंद कर आधी. हा डोक्याचं भरीत केलं झाला. डोक्याला ताप आहे साला. बंद कसं होत रे. हॅलो इथून होता. अँड डोंट ब्रेक इट. आय ब्रेक यू. अरे तू बंद कर ना यार. का मला त्रास देतोय. Yes. हवामानाचा अंदाज बांधून झाला असेल तर तो काढा द्या. हो आप्पा घ्या ना काढा. गरम करून आणलाय. हो आप्पा आज भरली वांगी केली जेवायला. आणि शेंगदाण्याची चटणी पण केली आईंनी सकाळीच. हो तुम्हाला आवडते ना. हे तोंड काय बघताय माझं. सगळं पुसून घ्या ते. ही गाणी इथं कोणी लावली आहेत. बंद करून टाका. कांठाळ्या बसायला लागल्यात मला या आवाजानं. हे बघ इथे हे पुसून सगळं. अचानकच यायला लागला आवाज. हो नाही बाहेरून नाही आतूनच येतोय आवाज. कुणी आणलं आपल्या घरात हे परदेशी यंत्र. कुणी धारिष्ट केलं जोर जोरात गाणी वाजवायचं. अहो कोण करणार. इथे तुमचा आरडाओरडा सहन होत नाही आम्हाला. त्याच्यात हे अगं बाई आता हे कसले आवाज. हा तर ध्वनिक्षेपकाचा आवाज आहे. हे ध्वनिक्षेपक कुठून आला आपल्याकडे. माइक टेस्टिंग 1 2 3. माइक टेस्टिंग. नमस्कार आप्पा. नचिकेत हे कांगारू कुठून बोलताय. नचिकेत इथे कसा येईल. त्या कांगारूनं आपल्या घरात कुठेतरी ध्वनिक्षेपक लपवलंय. शोधा 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 लवकर. बघा अगं तिकडे खाली नाहीये जमिनीवर बघ. खाली अगं ह्याच्यात कसा असेल तिकडे बघ.
काय तुम्ही काय करताय? हो हो शोधते ना, मी पण शोधते. शोधा लवकर, शोधा शोधा जरा. इथे कुठेच काही दिसत नाहीये. हा नचिकेत म्हणजे ना यांचाच ऑस्ट्रेलियन अवतार आहे. एकदा हट्टाला पेटला की पेटला. काय गरज होती असला आगाऊपणा करायची? इथे नाहीये. नाही ना, नाहीये इथे पण बाजूला. नाहीये कुठेही. मिळालं का काही? नाही ना. तुम्ही जिथे आहे तिकडे थांबा and listen to what I'm saying, please. आता ही आकाशवाणी आम्ही ऐकायची? कोण समजतो कोण हे कांगारू स्वतःला? मी मराठी फूड आणि मराठी संस्कृतीचं डॉक्युमेंटरी माहितीपट बनवला आणि याच्यामध्ये सगळ्यांनी हेल्प केला मला. चूक नाही कोणाचा आप्पा, प्लीज तुम्ही चिडू नका. साई वॉज नॉट रेडी टू हेल्प मी, बट मी मराठी कल्चरचं रॉंग इन्फॉर्मेशन नाही द्यायचं पाहिजे म्हणून तिने हेल्प केलं. इनिशियली साई रेडी नव्हता टू हेल्प मी, बट आय कन्व्हिन्स्ड हर. आप्पा मराठी कल्चर खूप रिच आहे अँड साई मुले आणि तुमच्या फॅमिली मुले मला ते लक्षात आलं. माझं माहितीपट याच्या सगळ्यामुळे चांगलं झालं. तुम्ही हॅपी पाहिजे आप्पा, बिकॉज मी मराठी संस्कृती प्रमोट केलं. आज जर ध्वनिक्षेपक सापडला ना तर या मुलाची काही खैर नाही. आणि नाही सापडला तर आपण मेलो. शोधा शोधा. हो. आप्पा ध्वनिक्षेपक सापडला. इथे कसा काय आला हा ध्वनिक्षेपक? भाई एक नंबर सुचलंय भाई तुला. फायनली आप्पांनी माझा ऐकला. हेच पाहिजे मला, हेच पाहिजे. आता पुढे काय करणार? आवाज आप्पा फॉरगिव्ह करणार, साईशी बोलणार, then I'll catch my flight. फ्लाईट हवेत. हा भाई सगळं हवेत आहे. भाई तू आता सईला डायरेक्ट प्रपोज करणार. लव्ह इज इन द एअर. हे बघ हे बघ हे बघ हे बघ बघ माझ्या विचारांचा ढग दिसतोय का भाई? हा दिसतोय तुला? बघ त्यात मला एक वाक्य दिसतंय. सई तुला हो म्हणाली तर Takes life will be heaven. हे काय सगळं? I'll be back. अहो मी काय म्हणते? काहीही बोलू नका. हो आप्पा स्पीकर मी टाकला आतमध्ये. कशाला आलास रे इथे? जा. आता नको रे नवीन काही. हो जा बाबा इथून. प्लीज जस्ट वन्स ऐका माझं तुम्ही. तुमचा मनापासून क्षमा मागतो मी आप्पा, तुमचा पण. आय हॅड नो ऑप्शन नाही दुसरा माझ्याकडे, म्हणून हे केला मी. प्लीज मनापासून क्षमा मागतो. माझा इमोशन तुम्ही बघा, तुम्ही लँग्वेज नका बघू.
कात्री आणा. हो हो आप्पा. घ्या आप्पा. साई just once ऐकणार माझं. जा तुम्ही. नचिकेत, काय झालं रे? तुझ्या डोळ्यात पाणी? देवकी, helpless. अरे काळजी करून आणि रडून खरंच काय होणार आहे का? सांग बरं. देवकी, काय करू मी? काय करू? आता रिटर्न जायचं ऑस्ट्रेलिया. सोल्युशन काय? सिच्युएशनचं नाही माहित. हे बघ, आधी बस बस बघू. फार विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. देवकी, काय चूक आहे माझा? यू टेल मी, मिस्टेक कुठे झाला माझा? बाळा, तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी हे तुला कधीही माफ करणार नाहीत. कारण अरे मुळात चूक तू नाहीच आहेस. काय काय झालं देवकी? जाऊन दे. जे घडून गेलं ते उगाळण्यात काय अर्थ आहे? तू फक्त एवढं लक्षात ठेव की तुझे सगळे प्रयत्न वाया जाणार आहेत. तर अशा प्रकारे 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण झाली असं समज. खूप डिफिकल्ट आहे, नाही काढला. अरे म्हणजे सगळं सांगत बसलं तर खूप लांबलं असतं ना, म्हणून थोडक्यात सांगितलं. ते समजून घे. Still, देवकी, question remains. मी काय करायचं? हे बघ, तुझ्या डॉक्युमेंटरीचं काम पूर्ण झालंय. मग आता परत जा. कारण तू कितीही ठरवलंस ना तरी हे तुझं इथे काहीही होऊ देणार नाही. तुझ्यासारखा प्रेमळ गुणी मुलगा कुठेही जाऊन रुजेल. नको आणखीन अपमान करून घेऊ स्वतःचा. खूप मोठा हो, स्वतःची काळजी घे. देवकी बोलला करेक्ट, साईशी बोलू नको. No.
नो बिफोर गोइंग भेटणार साईला.